मुंबई हादरवणारी एक संतापजनक आणि धक्कादायक घटना मुलुंड रेल्वे स्थानकात घडली. पत्नीने पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात ठेवत पतीने थेट आपल्या पत्नीला धावत्या लोकल खाली ढकलून तिची निर्गुण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना आहे मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील. मृत महिलेचे नाव पुष्पा गुप्ता असून आरोपी पती राजू गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पुष्पा गुप्ता या आपल्या सख्खा भाऊ कमलेश गुप्ता यांच्यासोबत मुलुंड पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यावेळी राजू गुप्ता याच्या विरोधात एनसी देखील दाखल करण्यात आली होती. यानंतर कमलेश गुप्ता हे पुष्पा यांना आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी मुलुंड रेल्वे स्थानकात आले होते. मात्र आरोपी राजू गुप्ताने आधीच पुष्पा गुप्ता यांचा भाऊ आर्मीत असल्याने त्यांचे ओळखपत्र चोरून ठेवले होते. त्यानंतर राजू गुप्ताने कमलेश यांना व्हिडिओ कॉल करून तुझे ओळखपत्र घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर कमलेश हे आपले ओळखपत्र घेऊन जाण्यासाठी घरी गेले असता राजू गुप्ता यांनी त्यांना घरात कोंडून ठेवले आणि याच संधीचा फायदा घेत राजू गुप्ता थेट मुलुंड रेल्वे स्थानकात पोहोचला. आणि काय संधीचा फायदा घेत प्लॅटफॉर्मवर एकटी असलेल्या पुष्पा गुप्ता यांना गाठत संतापाच्या भरात राजू गुप्ताने त्यांना थेट धावत्या लोकल खाली ढकलून दिले. या भीषण घटनेत पुष्पा गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने पळ काढत मुंबई सोडली. मात्र लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत अवघ्या 20 तासाच्या आत गुजरातमधून आरोपी राजू गुप्ताला अटक केली. दिनांक 14/3/2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक इसम आहे राजू कुमार गुप्ता याने त्याच्या पत्नी पुष्पा गुप्ता हिला रेल्वे ट्रॅकवरून ट्रेन समोर ढकलून तिला खून केला होता. सदर खुनाचा गुन्हा कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर 215/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) याप्रमाणे आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही कुर्ला रेल्वे पोलिसांचा स्टाफ आणि एसटीएफ आणि एलसीबी हे सर्व आरोपीचा शोध घेत होते. सदर आरोपी हा गुन्हा करून ठाणे येथून दादर आणि दादर येथून वानगाव आणि त्यामागे सुरत येथे पळून गेलेला होता. परंतु 15 तारखेला त्या दिवशीच आपली एसटीएफची टीम सुरत येथे पोहोचून त्यांनी 15 तारखेला आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे. आणि नमूद गुन्ह्यात आपण या मयत महिलेचा जो पती आहे राजू कुमार गुप्ता याला अटक केलेली आहे. कारण काय होतं? मयत महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत होती. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पण त्यांच्यात भांडण झालं असता मयत महिला ही तिच्या माहेरी यूपी येथे निघून गेली होती. आणि त्यानंतर 1.5 महिन्यांनी तिचा भाऊ तिला सोडण्यासाठी आला होता. आणि ज्या दिवशी सोडायला आला होता त्या दिवशी सकाळीच पुन्हा त्यांच्यात भांडण झालं असता मुलुंड रेल्वे स्टेशन इथे पुन्हा एक एनसी दाखल करण्यात आली होती. या अदखलपत्र त्याच्याबद्दल जे गुन्हे दाखल होते त्या भांडणाच्या रागातूनच आणि ती बाहेर निघून जात होती आणि ती घटस्फोट मागत होती. त्यावरून चिडून जाऊन रागाच्या भरात त्यांनी तिला ढकलून मारलेलं आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराचा भीषण चेहरा समोर आला असून मुलुंडमधील या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. कौटुंबिक वादातून थेट खुनापर्यंत पोहोचणारी ही मानसिकता किती धोकादायक आहे हे या घटनेतून समोर आलंय. ब्युरो न्यूज शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.